नमस्कार मित्रांनो, माझ्या या ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये आजच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या इयत्ता 12वीच्या इंग्लिशच्या सिलेबसविषयी व टेक्स्टबुकविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठाला सुरुवात केलेली आहे. त्यातील पहिल्या पार्टमध्ये आपण बघितले की ॲस्ट्रॉलॉजरने कोणत्या ठिकाणी व कशा प्रकारे आपल्या दुकानाला सुरुवात केलेली आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे त्याच्या व्यवसायासाठी लागणारं कोणकोणते साहित्य आहे, तसेच त्याचा अपिअरन्स म्हणजेच तो कसा दिसतो, त्याची चेहऱ्याची ठेवण, त्याच्या चेहऱ्यावरील गंध, त्याचा फेटा या सर्वांचं वर्णन आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं. त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी आपलं दुकान लावत होता त्या गर्दीने गजबजल्या रस्त्यावरती वेगवेगळ्या दुकानदारांविषयी देखील आपण चर्चा केली, ज्यामध्ये काही मॅजिशियन, त्याचबरोबर काही औषध विक्रेते आणि काही जुन्या भंगार वस्तू विकणाऱ्यांची दुकानं होती हे आपण बघितले. तर तिथून पुढे आपण आज या तिसऱ्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करीत आहोत. सो लेट्स सी. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. And people flocked to him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. नेक्स्ट टू हिम म्हणजे ज्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर बसायचा त्याच्या अगदी बाजूला खऱ्या अर्थाने जी व्हॉशिफेरसनेस म्हणजेच एक लाऊड अँड श्रील साऊंड म्हणजेच अतिशय कर्कश आवाज जो होता तो एक फ्राईड ग्राउंडनट विकणाऱ्या वेंडरचा होता. फ्राईड ग्राउंडनट म्हणजे भाजलेल्या शेंगा विकणारा एक वेंडर, एक विक्रेता त्या ठिकाणी यायचा व तो आपल्या लोटगाडीवरती त्या शेंगा लावून मोठमोठ्याने ओरडायचा. रोज तो आपल्या वेअरला म्हणजेच आपल्या विकण्याच्या मालाला वेगवेगळे नावं द्यायचा आणि ओरडून ओरडून लोकांना गोळा करायचा. त्यात तो त्याला कधी बॉम्बे आईस्क्रीम या नावाने ओरडायचा, तर दुसऱ्या दिवशी त्याला तो दिल्ली आमंड्स म्हणजे दिल्लीचे काजू, तर तिसऱ्या दिवशी तो त्याला राजाज डेलिकसी म्हणजे राजाच्या सौजन्याने तुमच्यापर्यंत आलेल्या या वस्तू आहेत, तर चौथ्या दिवशी अजून काहीतरी वेगळ्या नावाने तो आपल्या वस्तूंना संबोधायचा आणि लोकांना आकर्षित करायचा. त्याच्या जवळ जमा होणाऱ्या लोकांपैकी एक कन्सिडरेबल पोर्शन म्हणजे एक भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरच्या समोरसुद्धा डॅलिड करायची. डॅलिड म्हणजेच त्या ठिकाणी ते रेंगाळायचे, थोडासा टाईमपास करायचे आणि त्यातीलच काही कस्टमर हे ॲस्ट्रॉलॉजरला आयते मिळत होते. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड his business by the light of flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ॲस्ट्रॉलॉजरकडे स्वतःचा असा उजेड नव्हता आणि म्हणून त्या ग्राउंडनट विक्रेत्याजवळ जी फ्लेअर म्हणजेच एक प्रकारची मशाल होती, जी मशाल क्रॅकल्ड साऊंड करत म्हणजे करकर असा आवाज करत ती मशाल पेटलेली असायची व तिच्या धुरात आणि त्या प्रकाशात ॲस्ट्रॉलॉजर आपला व्यवसाय थाटायचा. हाफ द एन्चantमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. सगळ्यात महत्त्वाचा तो भाग अतिशय एन्चॅन्टिंग, अतिशय भारावलेला किंवा जादूमय वाटायचा. त्याचं कारण त्या ठिकाणी असलेला अपुरा प्रकाश, कारण त्या रस्त्यावरती म्युन्सिपाल्टीच्या लाईटचा कुठलाही बेनिफिट नव्हता, म्हणजेच त्या ठिकाणी म्युन्सिपाल्टीची लाईट नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट. त्यामुळे त्या परिसरातली जी जागा होती ती दुकानाच्या ज्या जो काही थोडाफार प्रकाश होता त्याच्यानेच ती लिटअप झालेली असायची, प्रकाशमान झालेली असायची. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट, सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्ट्रक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. त्यापैकी काही जणांजवळ हिसिंग साऊंड करत
म्हणजे बकबक करणारे गॅसचे दिवे असायचे, तर काहींकडे उघड्या मशाली ज्या त्यांनी पोलवरती लावलेल्या होत्या, खांबांवर लावलेल्या होत्या. काहींनी तर आपल्या जुन्या सायकल लॅम्पवरती आपले व्यवसाय सुरू केलेले होते. तर ॲस्ट्रॉलॉजरसारखे 1-2 जण असे होते की ज्यांच्याकडे स्वतःचा कुठलाही प्रकाश नव्हता, दुसऱ्याच्या दुकानातून दुसऱ्याच्या मशालींचा किंवा गॅसबत्त्यांचा येणाऱ्या दिव्यात ते आपला व्यवसाय चालवत होते. इट वॉज अ bewildering crisscross of light, rays and moving shadows. This suited the astrologer very well. तर तो जो परिसर होता तो अंधुक प्रकाशमान असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सावल्या आणि दुरून येणारे प्रकाशाच्या तिरीप किंवा प्रकाशाचे किरण यामुळे तो एक बिविल्डरिंग अशा क्रिसक्रॉस म्हणजे अतिशय जादूमय किंवा एन्चॅन्टिंग असं क्रिसक्रॉस त्या ठिकाणी लाईटिंगचं झालेलं असायचं. आणि त्या वातावरणात ॲस्ट्रॉलॉजरसारख्यासाठी अतिशय पोषक वातावरण त्याला आपण म्हणू शकतो. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. त्याला हे वातावरण सूट करत होतं. त्याचं कारण म्हणजे आपण पुढे बघूयात. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. ॲस्ट्रॉलॉजर च्या मनात सुद्धा नव्हतं की आपण कधी ॲस्ट्रॉलॉजर बनू शकतो. त्याने कधी इंटेंड केलेलं नव्हतं, त्याने कधी अपेक्षितच केलेलं नव्हतं की आपणही कधी ॲस्ट्रॉलॉजर बनू. जेव्हा त्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस त्याच्या डोक्यात हा विचारसुद्धा नव्हता. परंतु काही परिस्थिती अशा आल्या की ज्यामुळे त्याला ॲस्ट्रॉलॉजर बनावं लागलं. ॲस्ट्रॉलॉजर म्हणून त्याच्याकडे व्यवसायाचं कुठलंही ज्ञान नव्हतं. स्वतःच्या जीवनात पुढच्या मिनिटाला काय होणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. तर त्याच्या कस्टमरच्या जीवनात काय होणार आहे हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीसुद्धा तो आपला व्यवसाय अतिशय जिद्दीने करत होता. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. त्याचे इनोसंट कस्टमर्स, त्याचे निष्पाप किंवा अतिशय साधेभोळे ग्राहक ज्या पद्धतीने ग्रहताऱ्यांशी अनभिज्ञ होते त्याच पद्धतीने हा सुद्धा अतिशय अनभिज्ञ होता. त्याच्याकडे विषयाचं किंवा त्याच्या व्यवसायाचं कुठलंही तांत्रिक असं ज्ञान नव्हतं. Yet he said things which pleased and astonished everyone. कुठलंही ज्ञान नसलं तरीसुद्धा तो लोकांना अशा काही गोष्टी सांगायचा की त्यामुळे लोक अतिशय खुश व्हायचे आणि ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्यचकित व्हायचे. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्र्यूड गेसवर्क. त्यासाठी त्याचं कौशल्य म्हणजे त्याचा नियमित सराव, त्याचा अभ्यास आणि त्याचा धूर्तपणे त्याने केलेली गेसिंग किंवा अतिशय श्रूड किंवा चालाखीने तो समोरच्याकडे बघून काही गेसेस करायचा, काही अंदाज बांधायचा आणि त्या अंदाजांवरून तो समोरच्याचं भविष्य वर्तवायचा आणि समोरच्याला खुश करायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. खरं बघायला गेलं तर एखादा प्रामाणिक माणूस जसा कष्ट करून आपली रोजीरोटी कमवतो त्याच प्रकारे याचासुद्धा हा पैसा अतिशय कष्टाचा होता. कारण अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर, गेसवर्कनंतर त्याने हे कौशल्य आत्मसात केलेलं होतं आणि त्याला मिळवून देणाऱ्या रोजंदारीला खरोखर ते अतिशय सार्थ होतं किंवा योग्य होतं असं म्हणायला हरकत नाही. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. इफ he had continued there, he would have carried out the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. कदाचित त्याने पूर्वी आपण ॲस्ट्रॉलॉजर होऊ असा कधी विचारही केलेला नव्हता, पण अचानक त्याला आपलं गाव सोडावं लागलं. ही हॅड टू लेफ्ट हिज विलेज.
कुठलाही प्लॅन नसताना त्याने आपलं गाव सोडलं. जर कदाचित त्याने आपलं गाव सोडलं नसतं तर तो सुद्धा त्याच्या फोरफादर्सप्रमाणे म्हणजे त्याच्या पूर्वजांप्रमाणे आपल्या शेतात राबला असता, शेताची मशागत केली असती, गावातच जगला असता, तिथेच त्याने लग्न केलं असतं, तिथेच त्याने आपलं शेत पिकवलं असतं आणि तो त्या ठिकाणी त्याच्या वडिलोपार्जित म्हणजे ॲन्सेस्ट्रल होममध्ये सुखाने जगला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं व्हायचं नव्हतं. ही हॅड टू लीव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. परंतु त्याला काही असाधारण परिस्थितीमुळे किंवा काही असामान्य परिस्थितीमुळे गाव सोडणं भाग पडलेलं होतं. ही हॅड टू लिव्ह द होम विदाउट टेलिंग एनीवन. कोणालाही न सांगता त्याने आपलं घर सोडलं आणि तोपर्यंत त्याने आराम केला नाही जोपर्यंत त्याचं घर किंवा त्याचं गाव शेकडो मैल दूर जात नाही. टू अ विलेजर, टू अ सिम्पल विलेजर लाईक हिम, त्याच्यासारख्या एखाद्या साध्या माणसासाठी ही खूप मोठी तडजोड होती. इट वॉज अ ग्रेट डील फॉर हिम. ॲज इफ ओशन फ्लोड बिटवीन, जणू काही तो खूप मोठा महासागर ओलांडून पलीकडे आलेला होता आणि कायमचं आपल्या गावाला विसरलेला होता. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. विदिन फ्यू मिनिट्स ही अंडरस्टूड what was wrong. So he had a working analysis. त्याने नेहमीच्या सवयीतून व नेहमीच्या गेसवर्कमधून त्याने मानवी स्वभावाबद्दल एक प्रकारचं स्वतःचं असं एक ॲनालिसिस बनवलेलं होतं. तो अतिशय व्यवस्थितपणे मानवी स्वभावाचं पृथक्करण करू शकत होता. मानवी समस्या, विवाहाच्या समस्या, पैशाची समस्या किंवा टँगल ऑफ ह्युमन टाईज म्हणजेच मानवी नातेसंबंधात आलेल्या ज्या काही गाठी असतात किंवा जे काही कटुता असते, जे काही वाईट झालेले संबंध असतात त्याविषयी याचा बऱ्यापैकी अभ्यास असल्यामुळे तो त्याचे समाधानकारक उत्तरं लोकांना देत असायचा. त्यामुळे त्याचं परसेप्शन म्हणजेच त्याची जी आकलन शक्ती होती ती अतिशय शार्प झालेली होती आणि त्यातूनच विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटात तो समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत काय वाईट घडलेलं आहे, समोरच्या व्यक्तीच्या मनात कोणती समस्या आहे हे अगदी सहज ओळखायचा. ही चार्ज्ड 3 pies पर क्वेश्चन. त्याचा चार्ज ठरलेला होता तो म्हणजे प्रति प्रश्न तो 3 पैसे घ्यायचा. म्हणजे त्या काळामध्ये 3 पैसे ही रक्कम सुद्धा काही छोटी नव्हती. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. which provided him enough stuff for a dozen answers and advices. तो समोरचा व्यक्ती जोपर्यंत 10 मिनिटं बोलत नाही किंवा स्वतःच्या मनातलं जे काही असेल ते बाहेर काढत नाही तोपर्यंत हा एक शब्दही बोलायचा नाही. आणि समोरचा व्यक्ती एकदा बोलता झाला, त्याने त्याच्या मनातल्या काही समस्या, काही प्रश्न किंवा काही त्याचे विचार जर याच्यापुढे प्रगट केले तर त्याच्याकडून मिळालेली माहिती ही याच्यासाठी पुरेसा स्टफ म्हणजे कच्चा माल ठरायची, ज्याच्यावरती आधारित त्याच्याकडे आता अनेक उत्तरं, डझन्स ऑफ आन्सर्स आणि ॲडवायजेस तयार असायच्या. अनेक उत्तरं आणि त्याच्याबद्दल काही सूचना तो लोकांना करायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, जेव्हा तो त्या व्यक्तीला समोर बसवायचा तो त्याच्या पामकडे गेज करायचा, एकटक त्याच्या तळहाताचं तो निरीक्षण करायचा आणि मग बोलायला सुरुवात करायचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. 9 out of 10 were disposed to agree with him. तो समोरच्याचा हात हातात घेतल्यानंतर पहिलं वाक्य त्याचं असायचं की तुम्ही खूप कष्ट करतात, भरपूर मेहनत करतात, परंतु तुमच्या मेहनतीला फारसं यश मिळत नाही. आणि हे जे त्याचं वाक्य असायचं हे 10 पैकी 9 जणांवरती अगदी व्यवस्थित काम करायचं आणि जवळजवळ 10 पैकी 9 व्यक्ती त्याच्या या उत्तराला नाकारायचेच नाहीत.
कारण प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्या मेहनतीचं फळ मला पुरेसं मिळत नाही आहे. ही क्वेश्चन्ड, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. त्याची एक नेहमीची शैली होती, एकतर तो त्या व्यक्तीच्या स्वभावाचं खूप स्तुती करायचा, नाहीतर मग त्याचा एक ठरलेला प्रश्न असायचा, तो म्हणजे तुझ्या फॅमिलीत किंवा तुमच्या कुटुंबात, तुमच्या दूरच्या नातेवाईकांमध्ये एखादी अशी स्त्री आहे जी तुमच्याशी नीट वागत नाही वगैरे. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, नाहीतर तो सरळ सरळ त्या समोरच्या व्यक्तीच्या कॅरेक्टरचंच म्हणजे त्याच्या स्वभावाचं, त्याच्या चरित्राचं वर्णन करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. You have an impetuous nature and rough exterior. This endeared him to their hearts immediately. For even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. तर त्याची एक शैली होती की तो बोलताना समोरच्याची इतकी स्तुती करायचा किंवा त्याचं एक ठरलेलं वाक्य असायचं की तुमच्या जीवनातल्या मोस्ट ऑफ द ट्रबल्स म्हणजे बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या सगळ्या तुमच्या स्वभावामुळे आहेत. तर समोरच्या व्यक्तीला त्याचा स्वभाव किती चांगला आहे हे त्याच्यातून पटायचं. हाऊ कॅन यू बी अदरवाईज सटन व्हेअर ही इज, नाहीतर तुमच्यावरती शनीची वक्रदृष्टी आहे वगैरे अशा त्याच्या ठरलेल्या वाक्यांनी तो समोरच्याच्या मनामध्ये घर करायचा. तुमचं नेचर इम्पेट्युअस म्हणजेच उतावीळ आहे. जरी तुम्ही बाहेरून म्हणजेच तुमचं एक्सटिरियर रफ वाटत असलं, बाहेरून तुम्ही खूप कणखर कडक वाटत असलात, तरी तुम्ही मनाने हळवे आहात, उतावीळ आहात. आणि तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच ही गोष्ट ऐकायला आवडते की आपला स्वभाव हा वरून जरी कडक वाटत असला तरी आपलं नेचर माइल्डेस्ट आहे, हे ऐकायला प्रत्येकालाच आवडतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी थांबूयात आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील पाठाचा भाग कव्हर करूयात. धन्यवाद.